माझ्या महानंद हरमोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिव परमात्म्यानं पार्वती मातेला मागणी घालायचं ठरवलं आहे। पार्वतीने गौरी शंकर शिखरावर 3000 वर्ष तपश्चर्या केली शिव प्राप्तीसाठी। शिवानं सत्व बघितलं आणि प्रसन्न झाले आणि पार्वती मातेला दर्शन दिलेलं आहे। दर्शन देऊन सांगितलं, आधी सत्व बघितलं, पार्वतीला शिवाशी लग्न करायचे का म्हणून पार्वतीचा निर्धार बघितला आणि परमात्म्यानं दर्शन दिलं। दर्शन दिल्यानंतर पार्वती मातेला शिव म्हणू लागले, पार्वती कशासाठी एवढं तप केलंस? तिनं सांगितलं, तुमच्या चरण प्राप्तीसाठी। तुम्ही पती म्हणून माझ्या आयुष्यामध्ये यावं यासाठी तप केलेलं आहे। तेव्हा शिव म्हणू लागले, पार्वती तू मला तपानं विकत घेतलं आहेस। प्रपंचामध्ये लोक हुंडा देतात, पण तू मात्र तपश्चर्या करून मला विकत घेतलेलं आहेस आणि मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे। माझ्याबरोबर तू लग्न कर, चल माझ्या बरोबर असं परमात्मा म्हणू लागले। तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, देवा विधिवत तुम्ही माझे जे वडील हिमवंत आहेत त्यांच्याकडून मागणी घालायला या। आणि सती अवतार असताना विधिवत कोणताच विधी नीट झाला नाही आणि त्याचं प्रायश्चित्त मला घ्यावं लागलं, भोगावं लागलं। आता मात्र सगळे विधीनच व्हायला पाहिजे आणि तुम्ही माझ्या वडिलांकडे माझ्यासाठी मागणी घालायला या, मी आता जाते असं म्हणून पार्वती मातेनं तपश्चर्याला विराम दिला। शिवाची प्रत्यक्ष दर्शन झालं, आनंद झालेला आहे आणि आनंदामध्ये पार्वती सख्यांना घेऊन आपल्या वडिलांच्या घरी हिमवंताच्या घरी आलेली आहे। शिव परमात्मा 2च दिवसात हिमालयावर गेले। परमात्म्याने जगा वेगळा वेश घेऊन मागणी घातलेली आहे। शिवानं एका नर्तकाचं नटाचं रूप घेतलं, हातामध्ये शृंगी घेतली, एका हातात डमरू होता, लाल वस्त्र परिधान केले आणि हिमालयावर नृत्य करू लागले। नृत्य करत 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 अतिशय सुंदर असं गायन आणि नृत्य करत शिव परमात्मा हिमवंताच्या दारामध्ये गेले आणि भिक्षांदेही म्हणून दारामध्ये थांबलेले आहेत। मैनाराणीनं सूप भरून रत्न आणले। तेव्हा तो नट जो होता, नटातल्या वेशातला परमात्मा, तो भिक्षुक म्हणून मैनाराणीनं सूप भरून रत्न वाढण्यासाठी आणलेले आहेत, परंतु तो नट म्हणू लागला, मी रत्न घेत नाही। मैनाराणी म्हणू लागली, मग काय घेता? धान्य देऊ का? त्यानं सांगितलं, मी धान्यही घेत नाही। मग पंचपक्वानाचं जेवण करू का? दारात भिक्षुक आलेला आमच्या दारातून परत जात नाही, काय देऊ तुम्हाला सांगा? तेव्हा तो भिक्षुक नट अवतारातला भिक्षुक म्हणू लागला, मला तुमचं काहीच नको, मी पार्वतीला मागायला आलो आहे आणि मला पार्वती द्या असं म्हटल्याबरोबर मैनाराणीला क्रोध आलेला आहे आणि मैनाराणी म्हणू लागल्या, अरे तुला कळतं का? तू भिकारी आहेस, माझी पार्वती राजकन्या आहे, तू माझ्या राजवाड्याच्या बाहेर हो, माझ्या मुलीवर तू वाईट नजर टाकत आहेस। आणि हा आवाज ऐकून हिमवंत बाहेर आलेले आहेत। काय झालं मैनाराणी म्हणून विचारलं तर मैनाराणी हिमवंताला म्हणू लागली, अहो एक भिकारी दारात आला आणि भिक्षा वाढायला मी गेले, रत्न सूप भरून घेऊन, तर तो म्हणतो रत्न नको, मला तुमची पार्वती द्या। ही काय भीक मागण्याची पद्धत झाली का? त्याला हाकलून द्या या राजवाड्याच्या बाहेर। मी काय पार्वतीला जन्माला घातलं ते भिकाऱ्याला देण्यासाठी घातलंय का? माझी पार्वती राजकन्या आहे। म्हणून ती मैनाराणी त्याला हाकलून देऊ लागली
हिमवंत बाहेर येऊपर्यंतच तो भिक्षुक अदृश्य झालेला आहे. पार्वती सुद्धा तिथंच होती. पार्वतीच्या लक्षात आलं शिव परमात्म्यानं अशा पद्धतीनं मागणी घातलेली आहे म्हणून. हिमवंताच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे शिवच होते, एवढ्या एका क्षणात अदृश्य दुसरं कोणी होणार नाही, हे सामान्य भिक्षुक नव्हते. अशा प्रकारे हिमवंताच्याही लक्षात आलेलं आहे. आणि तितक्यात नारद तिथे आले आणि नारद म्हणू लागले, हिमवंता तुझी कन्या शिवाला दे. ती शिवभक्त आहे आणि शिवाबरोबर सुखी राहील. तुझी कन्या उपवर झालेली आहे हिमवंता, आणि तुझ्या मनावर तिचं लग्न केलंस तर ती सुखी राहणार नाही. तिला कळतं आता, तू तिला विचारूनच वर बघ. नारद मुनीचा आश्रय मिळाला, गुरुमाऊलीचं पाठबळ मिळालेलं आहे. आणि पार्वती म्हणू लागली, मी करील तर महादेवाचीच विवाह करील, नाही तर मी कुमारिकाच राहील, अजन्म कुमारिका राहील, मी कोणाशीच लग्न करणार नाही. माता पित्याचा निरुपाय झाला आणि पार्वती शिवाला देण्याचं ठरलेलं आहे. दोघांनी विचार केला. नारद म्हणू लागले, मैनाराणी तुम्हाला शिव माहीत नाहीत. शिव फार मोठे आहेत, त्यांचं एक रूप नाही. शिव जे आहेत ते देवाचे देव आहेत. तुम्ही पार्वती देवाला द्याल, पण देवाच्या देवाला का नको म्हणता. अशा प्रकारे मैनाराणीची समजूत घातली आणि पार्वती शिवाला देण्याचं हिमवंतानं निश्चित केलेलं आहे. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.